जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना, अशी एक उक्ती प्रचलित आहे. अर्थात आपल्याजवळ असलेल्या अनेकविध विषयासंदर्भातील ज्ञानाचं दान इतरांना करून इतरांच्या त्या त्या विषयातील ज्ञानकक्षा रुंदावतानाच त्यांनाही शहाणं करणं यासारखं दुसरं पुण्यकर्म नाही. मागील 50 वर्षांपासून महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या कृषी क्षेत्राविषयीच्या ज्ञानकक्षा रुंदावण्यासाठी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीच्या वतीनं प्रकाशित होत असलेल्या शेती पत्रिकेच्या माध्यमातून अव्याहतपणे अखंडपणे सुरू असलेलं दिसतंय. आरसीएफ द्वारा प्रकाशित होणाऱ्या या शेती पत्रिकेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम शेती पत्रिकेच्या 50व्या वर्धापन दिनी आरसीएफच्या चेंबूर येथील आर्क या अतिथीगृहात अलीकडे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आरसीएफचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश वारियर हे उपस्थित होते. त्यांच्यासोबतच विपणन विभागाचे कार्यकारी संचालक आणि शेतीपत्रिका मासिकाचे विद्यमान संपादक शिरीष भोगले, विपणन विभागाचे कार्यकारी संचालक NH कुर्णे, उपमहाव्यवस्थापक दीपक देशपांडे, या कार्यक्रमाचे संयोजक आणि वरिष्ठ व्यवस्थापक डॉक्टर E बॅनर्जी, फायनान्स विभागाचे उपमहाव्यवस्थापक अशोक कुंभार, कंपनीचे माजी उपमहाव्यवस्थापक जयंतीलाल राठोड, तसेच वरिष्ठ अधिकारी क्रियाडो मालकम आणि निकिता पाठारे आदी आरसीएफ मधील विविध विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. शेती पत्रिकेच्या सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधूनच गेल्या 50 वर्षांच्या काळात या मासिकात नियमित लेखन करणाऱ्या विविध जिल्ह्यातील निवडक अशा 50 कृषी तज्ज्ञ, लेखक आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित केलं गेलं होतं. शेती पत्रिका सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ मान्यवर अतिथींच्या स्वागतानं झाला. आपल्या शासनाचं हरित भारत, पर्यावरणपूरक भारत हे उद्दिष्ट लक्षात घेऊनच मान्यवरांना पारंपरिक पद्धतीनं पुष्पगुच्छ न देता छोटंसं रोपटं देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि एका अर्थानं वृक्ष संवर्धनाचा संदेशच दिला गेला. त्यानंतर वारियर आणि इतर मान्यवरांनी पारंपरिक पद्धतीनं दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शेती पत्रिकेच्या सुवर्ण महोत्सवाचं प्रतीक असलेला एक सुंदर केक कापून सर्वांनी आनंद व्यक्त केला. शेती पत्रिका सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विविध जिल्ह्यांच्या प्रतिनिधींपैकी चंद्रपूरचे वयोवृद्ध शेतकरी निळकंठ भांडारकर, कृषीतज्ञ डॉक्टर नाफडे आणि शेती पत्रिकेच्या संपादनाची 20 वर्षे धुरा सांभाळणारे माजी संपादक सुभाष हांडे देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शेती पत्रिकेच्या सुवर्ण महोत्सवाविषयी आपले विचार व्यक्त करताना या पत्रिकेचे विद्यमान संपादक शिरीष भोगले यांनी कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केलेलं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि शेतीच्या नव्या पद्धती या गावातील सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणजे ही शेती पत्रिका असल्याचं सांगतानाच शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीच्या जोडीनंच आधुनिकतेची कास धरली तर हीच शेती किफायतशीर होते असं सांगितलं. आपल्या भाषणात 1967 साली शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाकरिता सुरू केलेल्या या 4 पानी पत्रिकेचं प्रारंभी ट्रॉम्बे शेती पत्रिका असं नाव होतं, ज्याचं कालांतरानं आरसीएफ शेती पत्रिका असं नामकरण करतानाच मागील 50 वर्षांच्या काळात सुमारे 200हून अधिक लेखक आणि कृषी तज्ज्ञ या पत्रिकेशी जोडले गेल्याचं स्मरण देखील भोगले यांनी आपल्या भाषणात करून दिलं. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशात वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला होता. केवळ अन्ना वाचून देशात मोठ्या प्रमाणात भूकबळी जात होते. अशावेळी वाढत्या लोकसंख्येची भूक भागवणं हे एक आव्हानच होतं आणि पारंपरिक शेतीतून देशाची अन्नधान्याची गरज भागवणं केवळ अशक्य होतं. अशावेळी कृषी शास्त्रज्ञ स्वामीनाथन यांनी रासायनिक शेतीचा मूलमंत्र देशातील शेतकऱ्यांना दिला आणि देशात हरित क्रांतीच होऊन भरघोस उत्पादन मिळू लागल्यानं अन्नधान्याची ददात मिटली. अर्थात याच रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशकांच्या निर्मितीकरता देशात प्रथमच
RCF कंपनीची स्थापना झाली आणि देशात हरित क्रांतीचा चमत्कार घडवणाऱ्या याच खतांचा प्रचार आणि प्रसार गावोगावी करण्याच्या उद्देशातूनच कंपनीचे तत्कालीन द्रष्टे चेअरमन BC मुखर्जी यांच्या पुढाकारातून आणि डॉक्टर M दहिफळे यांच्या संपादनातून ट्रॉम्बे पत्रिका या आजच्या शेती पत्रिकेचा जन्म झाला। 1967 साली केवळ 4 पानांच्या या पत्रिकेचं 24 पानात आणि बहुरंगी झालेलं परिवर्तन आणि गावोगावच्या शेतकऱ्यांपर्यंत मोफत पोहोचणाऱ्या याच शेती पत्रिकेची संख्या आज 60,000वर तर वाचक संख्या 3 लाखांवर जातानाच ही पत्रिका कर्नाटक, बेळगाव, गोवा अशा राज्यांपर्यंत कशी पोहोचली ही यशोगाथा देखील या प्रवासात उलगडली गेली। महाराष्ट्रातील उपस्थित शेतकरी, कृषी तज्ञ आणि या पत्रिकेसाठी नियमित लेखन करणाऱ्या लेखक मंडळींनी आपल्या शेतीसाठी ही पत्रिका कशा प्रकारे मार्गदर्शक आणि फायद्याची ठरली याविषयीच्या आपल्या भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या। पुणे जिल्ह्यातील शिरोली बुद्रुक गावच्या राजाराम चौधरी यांनी आपण मागील अनेक वर्षांपासून या पत्रिकेचे वाचक असून याच पत्रिकेतील तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कशा प्रकारे केवळ 12 गुंठ्यांमध्ये बिजली फुलांची शेती अपेक्षेपेक्षाही यशस्वी करून राष्ट्रीय स्तरावर चॅम्पियन फार्मर बनण्याचा मान कसा प्राप्त केला याची यशोगाथा वर्णन केली। या माध्यमातून तर एवढं मला तिथून चांगली माहिती मिळाली का मी एक म्हणजे फूड शेती त्या टाइम निवडला, फूड शेती। तर 10 वर्षापासून आता मी फूड शेती करतो। मी बिजली फुलाचे उत्पादन घेतो मी। तर सर आपल्या याच्यामध्ये पण याची चांगल्या पद्धतीने माहिती आली होती। तर त्या पद्धतीने मी माहिती करता म्हणजे बिजली फुलं हे कसं करायचं, याची रोग टाकण्याची पद्धत, याची पूर्व मशागत, सरी काढण्याची पद्धत, लागवड, खुरापणी, तणनाशक आणि फवारण्या आपल्या RCFच्या जेवढ्या याच्यामध्ये आहेत, सुजला असेल, मायक्रोला असेल, अतिशय उत्तम प्रतीचं याचं उत्पादन आहे। तर अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठात उद्यान विभागातील प्राध्यापक SM धावडे यांनी विदर्भातील कोरडवाहू जमिनीकरता RCFची मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि स्प्रे फर्टिलायझर्स ही उत्पादन कशा प्रकारे उपयुक्त ठरली याची माहिती दिली। 2009 पासून या शेती पत्रिकेशी निगडीत आहोत आणि सांगायला आज मात्र खूप आनंद वाटतोय की आमचा जन्म व्हायच्या अगोदरच या कृषी पत्रिकेचा ट्रॉम्बे शेती पत्रिका म्हणून जन्म झाला होता हे ऐकून आज खूप बरं वाटलं आणि अशा शेती पत्रिकेचा एक भाग आपल्याला व्हायला मिळालं याचाही मनापासून आनंद होतोय। याच कार्यक्रमात ज्येष्ठ शेतकरी श्रीराम पाटील यांनी या शेती पत्रिकेचा आपल्या कापसाच्या उत्तम शेतीकरता झालेला फायदा विशद केला। मी 18 वर्षाचा असताना जेव्हा शाळा सोडली मी शेतकरी म्हणून कामाला लागलो आणि ही शेती पत्रिका मी पहिल्यांदा सायकलिस्ट पाहिली आणि तेव्हापासून मला फारच आवड झाली आणि ती आवड झाल्यानंतर मी पहिल्यापासूनच शेती करतो आणि ती शेतीला ज्याप्रमाणे आपण एखादी सर्व्हिस असेल त्याला 50 वर्ष झाल्यानंतर 58 रिटायरमेंट होतं, पण या 50 वर्ष शेती पत्रिकेला झाला ती जगून जाईल कारण त्याच्यामुळे अनेक लेखक आणि लेखिका यांनी चांगल्या प्रकारे लेख लिहून शेतकऱ्यांची प्रगती केल्यामुळे त्या पत्रिकाचा उल्लेख आणि शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं आणि देशाचे उत्पादन वाढल्यानंतर प्रगती झाली। शेती पत्रिकेतील तज्ञांच्या मार्गदर्शनामुळेच कोकणातल्या मिलिंद प्रभूंनी केवळ एका एकरात साग आणि काळी मिरीच्या लागवडीद्वारे नवोन्मेषी प्रयोगातून सफल केलेल्या आपल्या शेतीविषयी सविस्तर मनोगत व्यक्त करून इतरांनाही नकळतच अशा प्रयोगशील शेतीसाठी उद्युक्तच केलं। मी एका एकरमध्ये 650 सागाची लागवड केली। तेव्हा मी नोकरीत होतो, पण जेव्हा सरांशी मला संपर्क आला तेव्हा सरांना म्हटलं की माझ्याकडे रेडीमेड एक होस्ट प्लांट आहे, त्याच्यावर आपण काळी मिरी कशी सोडली तर कसं काय होईल, आणि साग पण आपल्या प्रदेशातला आहे आणि काळी मिरी पण आपल्या प्रदेशातली आहे, त्यांचं जर आपण मिलन घडून आणलं आणि जर आपण असं करू शकलो तर नथिंग लाईक इट। तर टू ऑल ओव्हर अँड माय सरप्राईज गेल्या वर्षी मला 700 किलो सुकलेली काळी मिरी मिळाली एका एकरमध्ये आणि जागेवर जवळजवळ 700 ते 900 रुपये भाव व्हेरिएट होत असतो। जर एवढं उत्पन्न असेल तर आय वॉज इम्प्रेस्ड। मग हे जर असेल तर एखादा तरुण इथे मुंबईत नोकरी करतोय त्यासाठी हा पर्यायच आहे एक प्रकारे आणि ते प्रूव्हन झालंय आणि परत काळी मिरी खराब होत नाही, त्याला पेरिशेबिलिटीचा प्रॉब्लेम येत नाही आणि 25-30 वर्ष काळी मिरी पेनी रुवन लावली आहे त्याचं उत्पन्न काढून झाल्यानंतर आपल्याला 650 25-30 वर्षाचे जर साग मिळाले
तर त्याची काय व्हॅल्यू आहे कोकणातल्या लोकांना चांगला माहिती आणि इतर लोकांना पण माहिती असेल. आता पुढे जाऊन आम्ही सिल्वर ओक आणि रक्तचंदनाची मी नर्सरी तयार केली आहे आणि रक्तचंदनावर खूप चांगला डिमांड आहे आणि नर्सरीतलं उत्पन्न खूपच चांगलं आहे. आता हे सांगायला लागलो. पुण्याच्या ॲग्रो टेक्निकल सेंटरचे प्राध्यापक हेमंत जगताप यांनी शेती पत्रिकेविषयीच्या आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या. आरशेप शेती पत्रिकेला आज 50 वर्ष होतात पूर्ण. त्यामुळेच इथे जमा झाले लेखक लेखिका व शेतकरी संपूर्ण. 50 वर्षात शेती पत्रिकेने शेतकऱ्याला केले आहे समृद्ध, तसेच आम्हा लेखक लेखिकेला देशभर केले आहे प्रसिद्ध. यावरून एकच होते सिद्ध, आरशेप शेती पत्रिका सर्वांचीच आहे मनपसंत. आरशेप शेती पत्रिकेची इतकी प्रसिद्ध आहे ख्याती की शेतकरी याशिवाय करूच शकत नाही उत्तम आणि प्रसिद्ध शेती. खतांची योग्य मात्रा व शेतीचे परिपूर्ण नियोजन आरशेप शेती पत्रिकेचे हेच खरे आहे शासन. माझी शेतकरी बंधूंना एकच आहे विनंती, आरशेप शिवाय तुमची पूर्ण होऊच शकत नाही शेती. आरशेप शेती पत्रिकेचा म्हणजेच अंगणे सर, वर्गंटीवा सर, शिल्पा मॅडम, बँगरेजी सर यांचा मी खरंच खूपच आहे आभारी. दरवर्षी त्यांनी आम्हाला सरकत बोलत जावं, परत परत माघारी. शेवटी व्यक्त करतो एकच इच्छा, आरशेप शेती पत्रिकेला भावी आयुष्यासाठी माझा मनपूर्वक शुभेच्छा. मागील 25 वर्षांपासून शेती पत्रिकेचे लेखक असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञ असणाऱ्या डॉक्टर नाफडे यांनी याच शेती पत्रिकेच्या माध्यमातून विदर्भातील नव्या भाजीपाल्याचं आणि सुक्या मेव्याच्या शेतीचं तंत्र कशा प्रकारे विकसित केलं हे उपस्थितांना समजावून दिलं. तिकडून आम्हाला नेहमी फोन येतात की याच्याबद्दल काय करायचं, त्याच्याबद्दल काय करायचं. आणि शेतकरी सुद्धा इतके हुशार झालेले आहेत की नवीन टेक्नॉलॉजी काय किंवा नवीन तंत्रज्ञान जर निघत असेल तर ते लगेच ऍब्सॉर्ब करायचा प्रयत्न करतात. आता उदाहरण तुम्हाला सांगायचं तर 1994 पासून आम्ही परदेशी भाजीपाल्याचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये करण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्याबाबत आम्ही या शेती पत्रिकेचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करून घेतला. यामध्ये आम्ही 2 अंक परदेशी भाजीपाल्याचे इथून शेती पत्रिकेमधून काढले. त्यावेळी आपले हांडे साहेब इथे होते आणि हांडे साहेबांच्या मदतीने 2 अंक इथे प्रसिद्ध केले. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते वितरित झाले आणि त्यामुळे आज जवळजवळ 30 ते 40% शेतकरी लहान एकरीवर का असे ना ब्रोकोली किंवा लेट्यूस किंवा अधिक 25 प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या प्रकारचं प्रोडक्शन करून आज तुम्हाला मार्केटमध्ये ते उपलब्ध करून देऊ लागले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित काही पशुवैद्यक तज्ज्ञ, पीक शास्त्रज्ञ आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विविध विद्यापीठातून PhD करत असलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आपला परिचय आपल्या छोटेखानी भाषणातून करून दिला. आजपर्यंत सगळं श्रेय जात आहे आरसीएफ परिवाराला. आरसीएफ ज्या मासिकातून वेगवेगळी माहिती जी प्रकाशित होत असते, माती परीक्षण असेल, खतांच्या मात्रा असेल, यातून या ज्या माहितीच्या जास्तीत जास्त फायदा करून माझ्या शेतीतलं उत्पन्न वाढत गेलेलं आहे. थँक्यू आरसीएफ आणि सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी आरसीएफ शेती पत्रिकेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. प्राध्यापक वर्ग इथे आहेत त्यांच्याकडून सुद्धा आम्ही शिकतो आणि या मासिकाच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा सर नवीन काही गोष्टी माहिती होतात. आरसीएफ शेती पत्रिकाचं सर्वात मोठं काम म्हणजे जर कृषी विद्यापीठांचे जे वरिष्ठ शास्त्रज्ञ त्यामध्ये माननीय दोड सर, गावडे सर आहेत, बडगुजर सर आहेत, काटकर सर आहेत, यांनी जे रिसर्च केलेले आहे, जे रिकमेंडेशन दिलेले आहेत आपल्या शेतकऱ्यांसाठी, त्याचप्रमाणे आरसीएफने सुद्धा जे काही खतं तयार केलेली आहेत त्या खतांची माहिती, त्यानंतर यांचे सरांचे रिकमेंडेशन आहेत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे असतील, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे असतील, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे असतील, या सर्व विद्यापीठांचे रिकमेंडेशन शेतकऱ्यांना मराठी भाषेत, त्याचप्रमाणे आता इथून पुढे बाहेर जर चालू केली तर युपी मध्ये, बिहारमध्ये, तिकड त्या लँग्वेज मध्ये सुद्धा मिळतील आणि त्यापासून शेतकऱ्यांना जे विद्यापीठामध्ये रिसर्च झालेला आहे तो शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या भाषेमध्ये अवेलेबल होत आहे. सलग 22 वर्षे या शेती पत्रिकेचं उत्तम आणि दर्जेदार पद्धतीनं संपादन करणारे पत्रिकेचे माजी संपादक सुभाष हांडे देशमुख यांनी देखील आपल्या भाषणात मागील 22 वर्षांच्या या पत्रिकेतील परिवर्तनाचा आढावा घेतानाच या पत्रिकेचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे जोडले गेल्याची आणि अनेक मान्यवरांनी देखील या शेती पत्रिकेचं कशा प्रकारे कौतुक केलं याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. एक मला सांगावं असं वाटतं की कुठलंही काम एका माणसाचं होत नाही, त्याला टीम वर्क असावं लागतं. झालं काय की आपली जी फक्त
2-3 पहिले फक्त कव्हर म्हणजे 4 पानं कलर होती, त्यांनी पुढे 24 पानं पण वाढवली, 24 केली. त्यांनी पूर्ण कलर पेजेस 8 पानं करून टाकली. आणि मग आम्हाला पण एवढी स्फूर्ती आली की आम्ही जेव्हा जेव्हा सभेमध्ये जायचो, आपल्या आरसीएफचे जे प्रचार कार्यक्रम जे व्हायचे, मग त्याच्यामध्ये शेतकरी मेळावा असेल, जनावरांसाठी वैद्यकीय शिबिर असेल, अशा याच्यामध्ये मग आम्ही गेलो तर जिथे शेतकरी भेटायचे, जे शेतकरी चांगलं काम करत आहेत, जे काहीतरी प्रयोगशील आहे, जे शेतीनिष्ठ शेतकरी आहेत, त्यांचे तर आर्टिकल तर आम्ही घेतलेच, परंतु त्यांची आम्ही माहिती द्यायला सुरुवात केली, ओळख. बाबा ह्या शेतकरी हा बीड मधला शेतकरी आहे, परभणीचा आहे, नागपूरचा आहे, अकोल्याचा आहे, पुण्याचा आहे, बारामतीचा आहे, कुठलाही असू द्या. आम्ही कधी महाराष्ट्रामध्ये अवजाव असा कधी भाव केलेला नाहीये. ज्या जिथे जिथे आम्ही कार्यक्रमाला जायचो तिथे तिथे त्या शेतकऱ्याची पहिली मुलाखत घ्यायचो आणि ती मुलाखत छापायला तयार केली. हा शेती पत्रिकेचा एवढा गाभा, एवढा जो आलेख आहे, हा कसा वाढत गेलाय आम्हालाही कळलं. तर कुंडले यांनी गावागावातील शेतकऱ्यांसाठी ही पत्रिका म्हणजे शेतकऱ्यांचा मानबिंदू ठरली असल्याचे उद्गार काढले. आरसीएफच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये माती, शेती आणि शेतकरी आमच्या हे कामाचे 3 मानबिंदू आहेत आणि त्यांनाच आम्ही आमच्या समोर ठेवून आमचे सर्व प्रश्न असतात. आणि शेती पत्रिका ही आहे की आमचं एक शेतकऱ्यांशी जोडणारं एक आमचं मनाचं नातं आहे. ह्याच्या आतापर्यंत जेवढ्या म्हणजे जोमान झालेला आहे, तो जोम आजपासून ह्याच्या आणखी जोमान होईल. ह्याच्यामध्ये आणखीन पानं आपण जोडू, ही 24 पानाच्या अजून 30 पानं करू आणि ह्याच्यामध्ये अजून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही कशा पद्धतीनं ही व्यवस्थित करू किंवा त्यांना नवीन पद्धतीचे जे काही तंत्रज्ञान आलेलं आहे ते अजून काळाच्या रूपानं त्याच्यामध्ये अजून जोडायचा प्रयत्न करू. आणि शेती पत्रिका ही कधीही बंद होणार नाही, ती आणखीन अशाच योगानं आणि आणखीन मोलानं आणि जोमानं इथून पुढे चालत राहील. हे मी तुम्हाला आरसीएफच्या व्यवस्थापकाच्या वतीनं या सगळ्या लोकांना माझ्याकडून एक हे आश्वासन आहे. आणि ह्याच्यावर आपण सगळेजण मिळून त्या शेती पत्रिकेला एक शेतकऱ्याच्या जीवनातला क्रांतिकारक बदल घडवण्यासाठी एक पुढे अजून आजचा हे दिवस एक आणखीन एक पाऊल समजूया आणि इथून आपली अशीच ही वाटचाल पुढे चालू ठेवूया. शेती पत्रिकेच्या या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात आरसीएफचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश वारियर यांनी आपल्या भाषणात जगाची आजची 750 करोड ही लोकसंख्या 2050 साली 1000 करोड होणार असून या सर्वांच्या अन्नाची सोय आपला बळीराजाच करणार आहे आणि त्यासाठीच या शेती पत्रिकेचं महत्त्व अबाधित असल्याचं वक्तव्य करतानाच या पत्रिकेच्या शताब्दी पूर्ततेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. आज दुनिया में 750 करोड़ लोग हैं और ये बढ़कर 1000 करोड़ हो जाएगा 2050 और इतने सारे लोगों के लिए अगर हमको ये खाने के लिए पदार्थ देना है तो वो सिर्फ एग्रीकल्चर ही कर सकता है और सिर्फ फार्मर्स ही कर सकते हैं. तो उसकी तरफ हमारा जो शेती पत्रिका है ये बहुत अच्छा काम कर रहा है. इतने मतलब अच्छे आर्टिकल्स आप लोग लिखते हैं तो आरसीएफ की तरफ से आप सबको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ, जितने भी जो कंट्रीब्यूट कर रहे हैं और जो ये पढ़ के जो फार्मर्स इससे लाभ ले रहे हैं उनको भी बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. दूसरी चीज एक है कि ये इस बार का जो मैगजीन आया है इसमें पेज नंबर 3 में एक बहुत ही इम्पोर्टेंट चीज इसमें दिखाया गया है. वो है ये जो गवर्नमेंट है ये डिजिटलाइजेशन की तरफ जा रहा है. ठीक है. और फर्टिलाइजर जो है, फर्टिलाइजर के ऊपर सब्सिडी जो है 70,000 करोड़ गवर्नमेंट खर्चा करती है और वो ये चाहती है कि ये जो सब्सिडी है ये सिर्फ ठीक लोगों के पास जाए, सिर्फ फार्मर के पास जाए, ये किसी और के पास मत जाए. क्योंकि आज के दिन यूरिया बहुत जगह पे यूज होता है. तो गवर्नमेंट इसको ट्रैक करने के लिए ये एक नया सिस्टम शुरू कर रही है. अपनी शेती पत्रिका टीम ने जो इतना अच्छा काम किया है इतने साल, 50 साल, ये और 50 नहीं और 100 साल आगे चलेगा. इसमें आरसीएफ का सपोर्ट पूरे जोर शोर से रहेगा. तो ये मैगजीन चलता ही रहेगा, कभी बंद करने का कोई चांस ही नहीं है. डॉक्टर मिलिंद वरगंटीवार यांनी आभार प्रदर्शन केलं आणि शेती पत्रिकेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची सांगता झाली.
असंख्य आपले लेखक परिवार दूरदूरहून या कार्यक्रमाला आलेला आहे. त्या सर्वांचे इथं मनपूर्वक आभार आणि तुमचं सहकार्य असंच आपल्याला नेहमी लाभत राहो ही सदिच्छा व्यक्त करून छोटासा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. गेली 50 वर्ष महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा मार्गदर्शक बनलेल्या या शेती पत्रिकेचा हा यशस्वी प्रवास पाहता ही पत्रिका आपली शताब्दी देखील पूर्ण करणार यात शंकाच नाही.